लाडकी बहीण योजनेची नव्याने छाननी केली जाणार नाही। अदिती तटकरे यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। पैसे देताना आधीच छाननी केलेली आहे, तटकरेंची माहिती। महायुतीने लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने फायदा करून घेतलाय। कोणतीही शहानिशा न करता 1,500 रुपये दिले। पैसे वाटप करताना नियम आणि निकष आठवले नाहीत का? संजय राऊतांचा महायुती सरकारला सवाल। राज्य मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सोबत चर्चा करणार। चांगली खाती मिळवण्यासाठी राष्ट्रवादी प्रसंगी कठोर भूमिका घेण्याच्या तयारी। लातूरमध्ये शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने पाठवलेल्या नोटिशींच्या संदर्भात राज ठाकरेंची एक्स पोस्ट। वक्फच्या मनमानी कारभारावरती चाप कसा बसवणार? राज ठाकरेंचा सवाल। केंद्र सरकारने वक्फचा कायदा सुधारणा विधेयक मंजूर करून घ्यावं अशीही मागणी। बेळगावमध्ये पोलिसांकडून दडपशाही। प्रवेशबंदीच्या नंतरही महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते बेळगावच्या छत्रपती संभाजी चौकामध्ये गेल्यामुळे पोलिसांनी नेत्यांना घेतलं ताब्यात। कोन्नोळी टोल नाक्यावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी अडवलंय। या शिवसैनिकांना पोलिसांनी कोल्हापूरमध्ये परत पाठवलं। राजकारण न करता सीमा प्रश्न सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे मदत करतील अशी अपेक्षा आहे, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। तर सीमा प्रश्न काँग्रेसनं निर्माण केलाय, मुनगंटीवारांची टीका। फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर। शिवसेना आमदार उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, संजय कुटे आणि रवी राणा यांनी मांडला ठराव। सरकारचा हा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळामध्ये बैठक। सर्व अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिवांची बैठक। राज्य शासनाच्या योजना आणि प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची एकमताने निवड। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला प्रमुख नेत्यांचं अनुमोदन। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन। सभागृहाच्या दालनाचा चेहरा अध्यक्षांनी बदललाय। कितीही गरम चर्चा झाली तरी त्यांच्या दालनामधल्या कॉफीनं वाद मिटतात। फडणवीसांकडून नार्वेकरांचं कौतुक। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभेच्या कामकाजावरती बहिष्कार। बेळगाव प्रदेश केंद्रशासित करण्याची मागणी आणि नार्वेकरांच्या निवडीला विरोध करत ठाकरेंच्या शिवसेना आमदारांचा सभात्याग। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून किती दिवस रडीचा डाव खेळणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांना सवाल। सपा ही आमचीच टीम, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। आव्हाडांच्या वक्तव्याने आदित्य ठाकरेंची कोंडी। रईस शेख, आव्हाड आणि सुनील शिंदेंनी हात उंचावून दाखवली एकी। दोन पक्षांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात, त्यामुळे लगेच आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणं योग्य नाही। अबू आझमींच्या भूमिकेवरती रोहित पवार यांची प्रतिक्रिया। रोहित पाटील यांच्या पहिल्याच भाषणाच्या दरम्यान हास्य विनोद। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अशी टिप्पणी करत रोहित पाटील यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी आईसोबत केला विधिमंडळामध्ये प्रवेश। आमदारकीचा बिल्ला आईकडून लावून घेतला। यावेळी अभिजित पाटील आणि त्यांच्या आई भाऊक। भूमिगत मुंबई मेट्रो 3चा बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर। ट्रॅक टाकण्याचं काम 100% पूर्ण। मीरा भाईंदरमध्ये मेट्रो 9 कारशेडसाठी 1406 झाडं तोडण्यात येणार। यापैकी 832 झाडं तोडली जातील आणि 574 टीएनटीचं पुनर्रोपण केलं जाणार। मेट्रो 9च्या कारशेडसाठी जी वृक्षतोड केली जाणार ती केवळ कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी आहे। मेट्रो पिलरच्या रंगकामामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालाय, आदित्य ठाकरे यांचा आरोप। मेट्रोसाठी जेवढी झाडं तोडली जाणार त्या तुलनेमध्ये दुप्पट वृक्ष लागवड केली जाणार। दीपक केसरकर यांचं वक्तव्य। विकासाला खीळ न बसता पर्यावरण सुद्धा जपलं जाईल, केसरकरांचं आश्वासन। मुंबईमधील सिद्धिविनायकाचं दर्शन 11 ते 15 डिसेंबरच्या दरम्यान बंद राहणार। सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सेंदूर लेपन करण्यात येणार असल्यामुळे या काळामध्ये भाविकांना प्रतिमूर्तीचं दर्शन दिलं जाणार। 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती शेजाऱ्याकडून अत्याचार। सांताक्रूज पूर्वेकडच्या वाकोला परिसरामधली घटना। आरोपीला फाशी व्हावी या मागणीसाठी नागरिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा। अंधेरीमध्ये पार्किंगमधील बीएमडब्ल्यू कारसह 3 गाड्या जळून खाक। अग्निशमन दलाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण मिळवलं। मुंबईमध्ये मागील 9 वर्षांमधल्या सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद। मुंबईमधल्या सांताक्रूज केंद्रावरती तापमान 13.7 अंश सेल्सिअस।
स्टेम प्रकल्पाच्या शहाड इथल्या नवीन पंप हाऊसचं काम 1.5 वर्षामध्ये पूर्ण करावं, महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. स्टेम प्रकल्पाच्या नवीन पंप हाऊस आणि जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ. भाजपचे आमदार योगेश टिळेकरांच्या मामांचं अपहरण. आमदार टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं शेवाळवाडीमधून अपहरण केल्याची माहिती. मार्कडवाडीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा. उद्या सकाळी 10 वाजता सभेचं आयोजन. जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतानाचे पोस्टर पोलिसांनी फाडल्याचा आरोप. आमदार पडळकरांकडून पोलिसांवरती कारवाईची मागणी. जतमधील शिवछत्रपतींच्या पोस्टरबाबत घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करा. श्री शिवप्रतिष्ठानची सांगली पोलीस अधीक्षकांकडे मागणी. पिंपरी चिंचवडमधल्या कुदळवाडीमध्ये गोडाऊनला भीषण आग. परिसरामध्ये धुराचे लोट. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. हरित सातारा ग्रुपच्या सदस्यांचं पोवई नाक्यावरती कृतीशील आंदोलन. पीडब्ल्यूडी तेरा ध्यान किधर है अशा आशयाचे झळकले बॅनर. जय पवार यांचा आजपासून बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आभार दौरा. बारामतीमधल्या मळद, घाडगेवाडी, मेखळी, सोनगाव अशा सर्व गावांमध्ये जय पवार जाणार. साखर उद्योग आणि जोडधंद्यामधल्या कामगारांचं वेतन ठरवण्याच्या संदर्भात सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत. साखर उद्योगामधील रोजंदारी समितीच्या कराराप्रमाणे वेतनवाढ मिळावी अशा कामगारांच्या प्रमुख मागण्या. बिग बॉस फेम सूरज चव्हाण यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट. पुढील 9 महिन्यामध्ये सूरजचं घर पूर्ण होईल, अजित पवार यांचं आश्वासन. नागपूरमधल्या गणेशपेठ बस स्टँडजवळच्या द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी. सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून हॉटेलमध्ये थांबलेल्यांना बाहेर काढलं. संपूर्ण हॉटेल तपासल्याच्या नंतर काहीही संशयास्पद आढळलेलं नाही. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या आंतरजिल्हा मार्गावरील पुलाचं 6 वर्षांमध्ये केवळ 7च पिलर राहिले उभे. 137.39 कोटींच्या पुलाचं बांधकाम रखडलं. बुलडाण्याच्या कालखेड मनसगावमध्ये हरणाच्या कळपांकडून हरभरा पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान. अनेकदा तक्रार करूनही वनविभाग हरणांचा बंदोबस्त करत नसल्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात. बुलडाण्यामधल्या अंबाबरवा अभयारण्यामध्ये पर्यटकांची रेलचेल. अभयारण्यामध्ये अस्वलाने नुकत्याच जन्मलेल्या पिलांना घडवली सैर. अस्वलाचा पिलांसोबतचा व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद. गेल्या 12 महिन्यांमध्ये भारतामधल्या वाघांच्या मृत्यूमध्ये 37% वाढ. 2024 मध्ये आतापर्यंत 115 वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची माहिती. गोंदियामधल्या चिरखेनीमध्ये जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध दाम्पत्याला मारहाण. या प्रकरणी तिरोडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. चंद्रपूर शहरामधल्या बाबूपेठ उड्डाणपुलावरती एका बाईकचा अपघात. 2 तरुणांचा मृत्यू तर 1 तरुण गंभीररित्या जखमी. नागपूरमधल्या रामकृष्ण मठाचे श्रीपाद स्वामी ब्रह्मस्थानंद यांचं निधन. वृद्धापकाळामुळे निधन झाल्याची माहिती. नाशिकचा तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला. नाशिक शहराचा पारा 9.4 अंशांवरती तर निफाडमध्ये 6.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या वतीनं ईव्हीएम हटाव स्वाक्षरीची मोहीम. 800पेक्षा अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या करत ईव्हीएमवरती आक्षेपही नोंदवला. धाराशिवमध्ये मराठवाड्यामधल्या लग्नाळू तरुणांनी सोंगामधून मांडली व्यथा. जिल्ह्यामधल्या दहिपळ इथे खंडोबा यात्रेच्या निमित्ताने पारंपरिक सोंगांचा कार्यक्रम पडला पार. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. सिंधुदुर्गामधल्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र येऊन माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.